आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 1700 वर्ष जुन्या एका राजवाड्यामध्ये, जो की आजच्या काळात एक शहर आहे। मित्रांनो, फ्लाईट पकडून आता मी पोचलो आहे डायक्लिशियन्स पॅलेसमध्ये, म्हणजेच 1700 वर्ष जुना हा पॅलेस आहे, जो की एका सिटीमध्ये कन्वर्ट झाला आहे। आता पूर्ण हातात त्याचा थंब पकडून एक विश केलात तर ती विश कंप्लीट होते। जेव्हा हा इकडे आला होता स्टॅच्यू, तेव्हा हा 1700 वर्ष जुना होता। 1700 ते 1800 वर्ष, म्हणजे डबल पॅलेसपेक्षा हा जास्त जुना स्टॅच्यू आहे। हे बघा, पॅलेसच्या अंडरग्राऊंडमध्ये असा नजारा दिसतो तुम्हाला। क्रोएशिया फिरायचं तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच स्प्लिट या लोकेशनला या। इकडे हिस्ट्री, ब्युटी, बीच, कल्चर सगळं तुम्हाला भेटेल आणि भरपूर सुंदर लोकेशन आहे। मला तर भरपूर आवडलं। इकडची लोकं पण भरपूर चांगले आहेत आणि इझी फ्रेंडशिप आणि भरपूर हेल्पफुल लोक आहेत। हॅलो, नमस्कार, बोनजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 1700 वर्ष जुन्या एका राजवाड्यामध्ये, जो की आजच्या काळात एक शहर आहे। युरोपमध्ये एक अशी जागा आहे जी जागा एका राजाने, इकडच्या रोमन राजाने त्याच्यासाठी एक राजमहल बांधलेला होता आणि त्या जागेमध्ये आज एक शहर आहे त्याच्या आतमध्ये, म्हणजे राजवाड्याच्या आतमध्ये। तर आपण आज ती जागा एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या लोकेशनवर पोचून मी तुम्हाला त्या लोकेशनचं नाव सांगणार आहे। तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि फुल व्हिडिओ बघा। आणि चला मग सुरू करूया आजचा जो सफर आहे आपला, म्हणजेच फिरायचा सफर। आणि 1700 वर्ष जुन्या त्या राजवाड्याला आपण भेट देऊया आज। आता फ्लाईट पकडतो, बोर्डिंग सुरू झालेली आहे आणि ती माझ्यासमोर जी फ्लाईट आहे ती आपल्याला घेऊन जाणार आहे त्या लोकेशनवरती। चलो। मित्रांनो, फ्लाईट पकडून आता मी पोचलो आहे डायक्लिशियन्स पॅलेसमध्ये, म्हणजेच 1700 वर्ष जुना हा पॅलेस आहे, जो की एका सिटीमध्ये कन्वर्ट झाला आहे आता। आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता जो गेट आहे पॅलेसचा, तो माझ्यासमोर आहे। आणि इकडे बरेच आता टुरिस्ट लोक येतात, भरपूर टुरिस्टिक स्पॉट झाला। एक मोठा पॅलेस सिटीमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे, म्हणजे पहिल्यापासून कन्वर्ट आहे आणि इकडे लोक येतात बघायला, आपल्याला माहिती नाही म्हणून एक हिडन स्पॉट स्प्लिटमध्ये। आणि फायनली बघतोय माझ्यासमोर तो दरवाजा। हा मे बी तुम्ही इंटरनेटवरती बऱ्याच जागेवरती बघितला असणार दरवाजा, पण आपल्याला माहिती नाही। बट हा बघा, 1700 वर्ष जुना पॅलेस स्प्लिटमध्ये क्रोएशियाच्या। चला आता फिरवतो तुम्हाला पूर्ण जागा, बघूया काय काय आहे या एवढ्या जुन्या पॅलेसमध्ये। डायक्लिशियन नावाचा रोमन किंग होता, त्यांनी हे आपल्या रिटायरमेंटसाठी बनवलेलं होतं। बाय द वे 1700 वर्ष अगोदर, म्हणजे 305 AD मध्ये हे पूर्ण कन्स्ट्रक्शन झालेलं होतं आणि 1700 वर्ष जुनं हे पूर्ण स्ट्रक्चर आहे। इवन हे लाद्या वाद्या सगळं जे काय आहे ते सगळं 1700 वर्ष जुनं आहे। वॉल्स बघू शकता आणि याच
पॅलेसला कनेक्टेड एक छोटासा कॅथेड्रल आहे. तो दुनियाचा सर्वात छोटा कॅथेड्रल आहे, म्हणजे सर्वात छोटा एक चर्च, बट कॅथेड्रलच्या दर्जाचा चर्च. चला आता फिरवतो तुम्हाला पूर्ण पॅलेस किंवा पूर्ण सिटी स्प्लिट आणि एन्जॉय करूया, बघूया काय काय आहे इथे. मित्रांनो, मी आता उभा आहे इकडच्या पॅलेसच्या गोल्डन गेटच्या इथे आणि माझ्या समोर गुर्निस्की करून एक सेंट होता इकडचा, त्याचा स्टॅच्यू आहे. त्या स्टॅच्यूची अशी खासियत आहे की तिकडे जर तुम्ही त्याच्या थंबला पकडून पूर्णपणे, म्हणजे पूर्ण हातात त्याचा थंब पकडून एक विश केलात तर ती विश कंप्लीट होते. आणि मीही ट्राय केलं आहे आणि लोक येतात इकडे, सगळे ट्राय करतात. तुम्ही जर इकडे येत असाल तर नक्कीच ट्राय करा. माझ्यासमोरच तो स्टॅच्यू आहे आणि हा आहे गोल्डन गेट इकडे. आणि इथून आतमध्ये गेलात तर पॅलेस जो तुम्ही आता मागाशी बघितला तसा आहे. अशी लोकेशन आहे गोल्डन गेटची. मित्रांनो, बसलोय आता किनाऱ्याच्या बाजूला एकदम मस्तपैकी, वारा खातोय थंड एकदम, कारण की भरपूर ऊन आहे. 33 डिग्री चालू आहे, बट समुद्र असल्यामुळे काही एवढं वाटत नाही आणि एन्जॉय करतो आहे. मस्त चालू आहे दिवस आपला आणि फिरवतो आहे, तुम्हाला भरपूर काय काय दाखवतो आहे, नवीन नवीन गोष्टी. भरपूर जुन्या जुन्या जागा आहेत इथे. 1700 वर्ष जुना जो कॅसल आहे, जो पॅलेस आहे तो आपण बघितला. बट जी ब्युटी हे ऑफर करतं क्रोएशियाचा स्प्लिट, ते भरपूर सुंदर आहे. कुठल्याही कोपऱ्याला जा, भरपूर सुंदर जागाच आहे. चला अजून फिरूया कुठे कुठे. फिलहाल एन्जॉय करा व्ह्यू. हा बघा, पूर्ण बोटच बोट आहेत सगळीकडे. या बोट्स ज्या आहेत ना, या छोट्या छोट्या आयलँड्सला जातात आणि इकडे त्यांचा पोर्ट आहे. सो कोणाला पण कुठेही जायचं असेल क्रोएशियामध्ये तर या लोकेशनवरती यावं लागतं आणि इकडून बोट पकडून मग छोट्या छोट्या आयलँड्सवर तुम्ही जाऊ शकता. म्हणून तुम्हाला या एरियामध्ये भरपूर छोट्या छोट्या बोट्स, मोठ्या मोठ्या बोट्स दिसतील, कारण की हे एक पोर्ट आहे. पॅलेसच्या राईट साईडला तुम्हाला एक इजिप्शियन स्टॅच्यू दिसेल, जो की माझ्यासमोर आहे. बट हा स्टॅच्यू जरा खास आहे, कारण की हा स्टॅच्यू या पॅलेसपेक्षा जुना आहे. आणि या स्टॅच्यूची अशी खासियत आहे की हा इजिप्तवरून त्या रोमन किंगनी मागवला होता, स्पेशली डेकोर करायला त्याचा एंट्रन्स. आणि हा पॅलेसपेक्षा डबल जुना आहे. म्हणजे जेव्हा हा इकडे आला होता स्टॅच्यू, तेव्हा हा 1700 वर्ष जुना होता, 1700 ते 1800 वर्ष. म्हणजे आजच्या दिवसात ह्याचा जो एज आहे ते 3500 वर्ष आहे. म्हणजे डबल, पॅलेसपेक्षा हा जास्त जुना स्टॅच्यू आहे. हे बघा, पॅलेसच्या अंडरग्राऊंडमध्ये असा नजारा दिसतो तुम्हाला. म्हणजे ह्याच्यावरती पूर्ण तो दरवाजा वगैरे आहे आणि अंडरग्राऊंडमधून एक रस्ता जातो, जो म्हणजे एक ब्रिज आहे वरती समजा, आणि खालून एक रस्ता जातो. आणि हा जो एरिया आहे तो 1700 वर्ष म्हणजे जुना आहे, हे पक्का आहे. इकडे काहीच कन्स्ट्रक्शन झालं नाही आहे, ना काही रिनोव्हेशन झालं आहे. आणि असा होता 1700 वर्ष जुना म्हणजे अंडरग्राऊंड लोकेशन इकडचा. ॲज ऑलवेज हात लावतो फील करायला. आणि बरेच असे भुयारी मार्ग असतील इकडे. हा एक दरवाजा आहे, तो कुठे जातो ते माहीत नाही दरवाजा, बट असा दिसतो 1700 वर्ष जुना पॅलेस. खालून एकदम पॅलेसच्या खालून पॅलेस बाहेरून असा दिसतो, पूर्ण कवर्ड आहे वॉल्सनी. आणि त्याच्या आतमध्ये शॉप्स आहेत, लोक राहतात. हा बघा, हा गेट आहे एक. इकडे बरेच गेट आहेत पॅलेसचे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असं. आणि अशी लोकेशन आहे. पॅलेसच्या आतमध्ये आजकाल लोक राहतात. आजकाल नाही, म्हणजे बऱ्याच वर्षापासून पॅलेसला कन्वर्टच केलेलं आहे पूर्णपणे, जिकडे लोक राहतात. बरेच शॉप्स आहेत वगैरे वगैरे. एक ट्युरिस्टिक स्पॉट झाला आहे हा पॅलेस. छोटी सिटी झाला आहे, ज्याचा एका किंगचा जो घर होता तो पूर्णपणे सिटी तयार झाली आहे. विचार करा.
तर मित्रांनो, असा होता माझा आजचा ब्लॉग. भरपूर ब्युटिफुल लोकेशन आहे स्प्लिट. जर तुम्ही क्रोएशियाला यायचं बघत असाल किंवा क्रोएशिया फिरायचं तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच स्प्लिट या लोकेशनला या, ना की झॅग्रेब आणि दुसरीकडे जाऊन. कारण की इकडे हिस्ट्री, ब्युटी, बीच, कल्चर सगळं तुम्हाला भेटेल आणि भरपूर सुंदर लोकेशन आहे. मला तर भरपूर आवडलं. इकडची लोकं पण भरपूर चांगले आहेत आणि इझी फ्रेंडशिप आणि भरपूर हेल्पफुल लोकं आहेत. भरपूर मजा येते. आजचा ब्लॉग मला वाटतं इकडेच मी संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. फिलहाल आता काय करणार माहिती नाही, बराच दिवस बाकी आहे. बट या फिरतो आहे मस्तपैकी आणि एन्जॉय करतो आहे. एवढं पीसफुल वाटतं इकडे आणि जास्त लोक पण नाही आहेत, भरपूर कमी लोक आहेत. सो मजा येते. फुल वाईब्स आहेत चांगले एकदम, त्रास नाही काही आणि आपलं काम तुम्ही काही करू शकता. कोण तुम्हाला डिस्टर्ब करत नाही इथे रस्त्यावरती असं तसं. बट या नक्कीच विजिट करा स्प्लिट. आणि हो, इकडचं एक तुम्हाला एक शब्द आहे पोमालो. पोमालो म्हणजे टेक इट इझी. टेक इट इझी लाईफमध्ये हे लोक भरपूर वापरतात. पोमालो म्हणजे हळूहळू सावकाश सगळं होऊन जाईल, टेक इट इझी. इकडची स्प्लिट लोकांची लाईफ तशी आहे. म्हणजे कॉफी घेणार तर कॉफी पण 2 तास 1 तास आरामात, एकदम आरामात लाईफ एन्जॉय करत करत, कॉफी एक सिप घेत एन्जॉय करत, टाईम स्पेंड करत लाईफ काढा. आणि जे जवळ आहे तुमच्या ते नक्कीच एक्सपिरियन्स करा आणि एन्जॉय करा. कसलंच वाईट मानू नका. चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी माझ्या नवीन मैत्रिणीसोबत जाणार आहे इकडच्या एका हिल टॉप कॅसलमध्ये, जे की गेम्स ऑफ थ्रोनचं लोकेशन आहे आणि ती मला फिरवणार आहे. सो या बघू काय होतं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय बाय, टेक केअर.